आळूची वडी केली, एकदम बहारदार आहे आणि खूप वेगळ्या पद्धतीने केली. कशी केली आहे बघायचं आहे, दाखवते. तव्यात वाफवून घेतलेली आहे आणि मिनी मिनी कुरकुरीत असे आळू वडीचे रोल तयार होतात. वा. साहित्य काय घेतलं बघूयात. अशाच कुरकुरीत खुसखुशीत आणि बहारदार रेसिपीसाठी मधुराज रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा. मधुरास रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव. आळूची वडी करायची की नाही, मग आता त्याला पीठ जे लागतं ते आधी पीठ तयार करूया. सगळ्यात आधी घ्यायचं बेसन, तांदूळाचं पीठ. तांदूळाच्या पिठामुळे मस्त वडी कुरकुरीत व्हायला मदत होते. लाल तिखट, हिरवी मिरची बारीक चिरून, नाही घातली तरी काही हरकत नाही. हळद, चवीपुरतं मीठ, ओवा. आता हे सुकं पीठ आधी मिसळून घ्यायचं. आता काही काही जण यामध्ये लसूण मिरचीचा ठेचा घालतात, ते घातलं तरी काही हरकत. यामध्ये पाणी घालूयात. अर्धा कप पाणी अगदी पुरे होतं. हे पाव कपचं मेजरमेंट आहे, ज्याने आपण तांदूळाचं पीठ घेतलं होतं. त्यामुळे हे प्रमाण डोळे झाकून फॉलो करू शकता. आणि हे बस मिसळून घ्यायचं. चला, हे पीठ तयार आहे. 4 चमचे आणखी वाढीव पाणी यामध्ये घातलं. हे बघा, हे असं दाटसर झालं पाहिजे आणि खूप मिसळायची पण गरज नाही. फक्त असं स्प्रेड होईल ना त्या पानावर, इतपत आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची. चला, पीठ तयार आहे. आता आळूची पानं तयार करूयात. तर काय केलं मी, आळूच्या 3 जुड्या घेतल्या आहेत आणि पानं स्वच्छ धुवून घेतली. माती खूप राहते आळूच्या पानांमध्ये, त्यामुळे खालची बाजू, आतली बाजू, वरची बाजू सगळी माती, सगळा कचरा काढून घ्यायचा आणि ही पानं निथळत ठेवायची. आळूची पानं जरा निथळून झाली की आळूचं पान घ्यायचं, उपडं करायचं आणि त्याचे जे शिरेकडचा भाग आहे ना, तो जितका शक्य असेल तितका काढून घ्यायचा, सोलून काढून घ्यायचा. चिरायचं नाही आहे, पान फाडायचं नाही, फक्त जितकी शक्य असेल तितकी शीर काढायची, कारण थोडीशी ती खाजरी असते शीर, ते खाजरं लागू नये म्हणून फक्त हे आपण करणार आहोत. आता शीर काढून घेतली की त्यावर लाटणं फिरवायचं, म्हणजे पान एकसारखं होतं. आता ही जी प्रोसेस आहे की आळूचं पान उपडं ठेवायचं, त्याची शीर काढायची आणि मग ते लाटण्याच्या सहाय्याने लाटून घ्यायचं, असं सगळ्या आळूच्या पानांसोबत करून घेतलं. आणि हे झालं की आळूच्या पानांची अशी विभागणी केली. म्हणजे मोठ्या आकाराची पानं आहेत ती एक बाजूला आणि मध्यम आकाराची आहेत ती एक बाजूला, म्हणजे वडीचा रोल करताना तो एकसारखा होतो. चला, आता सगळ्यात आधी काय करूयात, हे असं आळूचं पान घ्यायचं, त्यावर हे जे पीठ आपण तयार केलं आहे हे पीठ पसरवून घ्यायचं. मी स्पॅटुलाचा वापर करते, म्हणजे मग हात खराब नाही होत. हाताने लावलं तरी काहीही हरकत नाही, पण या फ्लॅट स्पॅटुलाने छान आणि एकसारखं पीठ पसरलं जातं. आता या पानावर चिंच गुळाची चटणी आहे, किंवा ज्याला कोळ म्हणतो, हाही थोडासा लावायचा, म्हणजे त्याला चव छान लागते. आणि पुढची गोष्ट म्हणजे आळूचा खाजरेपणा, आळूच्या पानाचा खाजरेपणा बऱ्याच अंशी कमी होतो. हे असं पसरवून घ्यायचं. आता यावर पांढरे तीळ आहेत ते भुरभुरायचे, म्हणजे वडी दिसायला सुंदर दिसते. चला, आता यावर दुसरं पान ठेवा. दुसरं पान असं उलट दिशेने ठेवायचं, म्हणजे ही पानाची टोकं उलट्या दिशेनं, हे असं. आणि पुन्हा यावर हे असं पीठ लावून घ्यायचं. आणि हे प्लॅस्टिकचं स्पॅटुला नाही आहे, याला सिलिकॉन म्हणतात. स्पेसिफिकली कुकिंगसाठी डिझाईन केलेलं असतं आणि अगदी हीटप्रूफ असतं हे. आता यावर पुन्हा चिंचेची चटणी, ही चटणी छान पसरवून घ्यायची. खूप सुंदर चव लागते, त्यामुळे ही चटणी अजिबात स्किप नका करू. यावर तीळ पण असे लावले ना की ते दिसायला खूप सुंदर दिसतात. आता इथे आपण वेगळ्या पद्धतीची आळूची वडी करतोय, म्हणून मी 2च पानं इथे वापरलीत. मोठी छान गुबगुबीत आळूची वडी करायची असेल तर 5 पानांना, म्हणजे 5 पानं, सेम ही प्रोसेस रिपीट करायची. पानाची टोकं प्रत्येक वेळेस उलट्या दिशेला ठेवायची आणि निमुळती बाजू उलट्या दिशेला.
अशी 5 पानांची तरी गुंडाळी करा, त्याच्यामध्ये पीठ लावा, मग ते तुमचं रेग्युलर गुबगुबीत जाडजूड अशी आळूची वडी होते. रेसिपी हवी असेल तर आळूची वडी बाय मधुराज रेसिपी यूट्यूबला सर्च करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आता ही निमुळती जी टोकदार बाजू आहे ही आधी दुमडून घ्यायची, चिकटवून घ्यायची व्यवस्थित. आणि या बाजूने देखील निमुळती बाजू आहे ही आधी एकसारखी दुमडून घेऊयात. आणि यावर देखील थोडंसं पीठ लावूयात, म्हणजे मग तो रोल किंवा गुंडाळी सुटणार नाही. आणि हा जितका शक्य असेल तितका घट्टसर गुंडाळत जायचं. वाह, सुंदर दिसतंय की नाही. आणि ही मिनी वडी करते म्हणून हे एक बाजू मी गुंडाळत नाही आहे. एनिवे ती आपण नंतर कट करून तळू शकतो. ज्या बाजूने वडी अशी बंद केली ती बाजू अशी खाली ठेवायची. असेच आता सगळे 2-2 पानाचे रोल तयार करते. आता या वड्या आहेत ना, थेट तुम्ही तेलामध्ये शॅलो फ्राय करू शकता. आतमध्ये त्या छान बेसन वाफवलं जातं, पण ते वाफवलेलं बेसनच्या वड्या खायला छान नाही लागत. मग काय करायचं, यापूर्वी मी ही रेसिपी दाखवली आहे, त्या पद्धतीने केलं तरी चालेल तुम्हाला तसं खायला आवडत असेल तर. पण थोडंसं एक 5 मिनिटाचं काम आपण करूयात. इथे असा चपटा तवा घेतलाय, त्यामध्ये पाणी घातलंय. डोशाचा तवा असतो ना, तोच तवा. त्यावर आता अशी स्टँड किंवा जाळी ठेवायची, ही गुंडाळी किंवा रोल ठेवायचे. झाकण ठेवायचं आणि अगदी 5 मिनिटात हे वाफवून निघतात. 15 ते 20 मिनिटं तर अजिबातच लागत नाही. अगदी 5च मिनिटं ही वडी वाफवून झाली. झाकण काढूयात. आता वडी झाली का नाही कसं कळेल, ही अशी टूथपिक घालायची आतमध्ये. ही आरपार गेली आणि त्याला पीठ नाही चिकटलं, याचा अर्थ वडी छान वाफवून निघाली. बघा, प्रत्येक वडी छान वाफवली गेली. परफेक्ट. आता या लगोलग काढून घ्यायच्या. आणि या वड्या एक 5 ते 10 मिनिटात थंड करून घेऊया. वडी हलकी थंड झाली, हे ना अशी कट करून घ्यायची. जरा गरमच आहे, अजून थोडी थंड केली तरी चालेल, पण ठीक आहे. आता जरा गडबड आहे म्हणून मग मी गरम गरमच करते. आता ही वाफवलेली मिनी आळू वडी आहे तशी तुम्ही खाऊ शकता, पण मी ना हलकंसं तेलामध्ये शॅलो फ्राय करते. घरात पाहुणे येणार असतील तर हे असे मिनी आळू वडीचे रोल आहेत ना, खरंच खूप चवदार लागतात आणि एका वेळेस भरपूर तयार होतात. पण हे बघा, एक वेळेस आहेत ना, म्हणजे हे सगळे रोल म्हणले तरी फ्राय होऊन जातात एकाच बॅचमध्ये. जास्त तेलही लागत नाही. हे बघा, इथे एकाच दमात 4 रोल मी तळायला घातले. चला, आता खालची बाजू झाली की उलटवायचं. आहा हा, बघा काय खरपूस झाली वडी. वा, आणि झटकीपट, अगदीच कमी तेलात. खमंग खरपूस
एकूण एक वडी बघा बहारदार तळून झाले. चला, दोनही बाजूने खुसखुशीत वड्या झाल्या बघा, काय दिसतात बहारदार. आता या काढूयात. एकदम कुरकुरीत, खुसखुशीत आणि जबरदस्त होतात चवीला. चव अजिबात कॉम्प्रोमाइज करावी लागत नाही या प्रकारे आळूची वडी केली जाते. तुम्हाला सांगते, आता हे वाफवलेले वड्या आहेत ना, जे पीसेस करून ठेवले, हे फ्रीजमध्ये ठेवल्या 2-3 आठवडे छान टिकतात. डीप फ्रीजरला ठेवलं तर 3-4 महिनेही छान टिकतं. मी अमेरिकेत असताना कायम हे ना, कारण तिथे खूप मोठ्या प्रमाणात मिळतं, मग मी जास्त प्रमाणात तयार करून फ्रोज करायचे. जेव्हा हवं तेव्हा डिफ्रॉस्ट करायचं, शालो फ्राय करा, एअर फ्राय करा किंवा असं तळून खा. जसं हवं तसं खाऊ शकतो. तर पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.